हॅलो, माझ्या सिम्पली मोनिका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे, अगदी मनापासून. बरं का? माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला शुभप्रभात. सकाळचे कामं आटपून मी रागी सत्व बनवायला घेतलं होतं बाळासाठी. हे घरी बनवलेलं रागी सत्व आहे. इन केस तुम्हाला रेसिपी लागली तर सांगा. तिला खाऊ घातल्यानंतर मला नेक्स्ट काम आठवलं, ते म्हणजे सीड्स रोस्ट करायचं. सो मी सीड्स रोस्ट करायला घेतले आणि याच्यात बघू शकता तुम्ही पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड, फ्लॅक्स सीड आणि वॉटरमेलन सीड्स असे घातलेले आहेत. जेव्हा तुम्ही सीड्स रोस्ट करायला घ्याल तेव्हा एका वाटीत थोडंसं पाणी घेऊन त्याच्यात थोडं मीठ ॲड करून ते चांगलं मिक्स करून ह्या सीड्समध्ये घालायचं आणि त्याच्यानंतर चांगलं रोस्ट करायचं. सो खमंग सॉल्टी टेस्ट येते. हे झाल्यानंतर एका ग्लासच्या जारमध्ये छान भरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वेळ झाली होती स्वयंपाकाची आणि मी अगदी सिंपल वांग्याची भाजी करायला घेतली. माझ्या मुलीच्या फरमाईशवरून, तिला फार आवडते वांग्याची भाजी. सो येस, मी जिरं, मोहरी आणि लसूण घातलं आहे कढईत. एक स्टेप स्किप झाली माझ्याच्याने, ती म्हणजे हिंग घालण्याची. सो येस, मी हिंग पण घातलेला आहे. त्याच्यानंतर लगेचच मी कांदा टाकला आहे. तो आपला जो लसूण आहे तो खूप जास्त खरपूस किंवा जळायला नको त्याच्यात. तो आहे तर एकदम बेसिक भाजी, बट जितकं आपल्याला टाकता येतील जिन्नस तेवढे वापरावेत. सो इथे आपला बघू शकता कांदा छान गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे. अशाच पद्धतीच्या सिंपल रेसिपीज जर बघायच्या असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कुठली भाजी ची रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल. आता वेळ आली आहे टोमॅटो टाकायची. सो टोमॅटो ॲड केला तर चांगला टोमॅटो पण होऊ द्यायचा आहे. टोमॅटो जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत त्याला परतायचं आहे. आता मी टाकते एक्स्ट्रा एक गोष्ट, ती म्हणजे मटार. माझ्या मुलीला मटार फार आवडत आहेत वांग्याच्या भाजीत. सो येस, ताजे मटार होते फ्रीज केलेले. सो मी ते ॲड केले आणि मटार पण थोडेसे तेलावरती फ्राय होऊ द्या. बघू शकता तुम्ही टोमॅटो आता सॉफ्ट होत आला आहे. आता आपण मसाले टाकायला घेऊ. सो जिरा पावडर, धना पावडर, तिखट, हळद आणि मीठ, दाण्याचा कूट थोडा, असं सगळं घातलेलं आहे. आणि आमच्याकडे एक स्पेशल मसाला आहे, सो तो मसाला ॲड केलेला आहे. सगळे मसाले चांगले मिक्स करून भाजी थोड्या वेळ होऊ द्या. मसाले चांगले परतले की वांगे टाका. तुम्ही बघू शकता मी जे कट करून ठेवली होती वांगे ती सगळे ॲड केले आहेत. वांगी घातल्यानंतर चांगलं परतून घ्या, म्हणजेच तो मसाला जो आहे आपण पहिले शिजवलेला तो प्रत्येक फोडीला लागेल आणि त्या मसाल्याची चव त्या फोडीत चांगली उतरेल. तुम्ही एक मार्क केलं असेल, आपण ही भाजी अगदी कमी तेलात शिजवतो आहे, म्हणजे खूप कमी तेल यूज करणार आहोत. थोडं पाणी टाकला, लास्ट स्टेप म्हणजे पाणी टाका आणि छान शिजू द्या भाजी. स्वयंपाकाचा सिक्वेन्स म्हणजे सगळ्यात पहिले कणिक मळून घेणे, त्यानंतर भाजी फोडणी घालणे आणि मग त्या मळलेल्या कणकेच्या छान पोळ्या करणे. सो बघू शकता आपल्या पोळ्या रेडी आहेत. साईडला भाजी पण शिजलेली आहे. सो वाफाळलेली भाजी, गरमागरम भाजी आणि पोळ्या रेडी आहे. सो चला जेवायला. सो आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. बाय.